मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा पण ब्लॉग हा आपला एक रेसिपी रिलेटेडच ब्लॉग आहे। तर आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर मी ज्या पद्धतीने भाजी बनवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवूनच बघा, खरंच खूप छान टेस्ट लागते याची। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच बनवूया। तर इकडे मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे, कट करून घेतलेत आणि त्याच्यावर जे शिरा असतात तर ते पण काढून घेतलेले आहेत। अशा पूर्ण नाही काढल्या, कुठे कुठे काढलेले आहेत आणि साफ पण केलेले आहे आणि धुवून ठेवले मी साईडला। आणि इकडे मी हे घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, खोबरं, सुकं खोबरं आहे आणि लसूणाचं वाटण घेतलेलं आहे। इकडे मी कढई गरम करायला ठेवले। तर आपण त्याच्यामध्ये आता तेल घालून घेऊया। कढई पण चांगली गरम झाली आहे। तर मी 2 चम्मच आहे ते छोटे, तर ते 2 चम्मच घालून घेतले तेल। तर तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊया। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घालू शकता। तर आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी नाही घालत। तर मी थोडे जिरे घालून घेतले। तसेच त्यामध्ये थोडीशी आपण मोहरी पण घालून घ्यायची। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता। आणि ज्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, लसूण, खोबरं, कोथिंबीर, ते पण घालून घ्यायचं। तर त्याला 2-3 मिनिटं असं फ्राय करून घेऊया आपण, चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर मसाला थोडा चांगला फ्राय झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालून घेऊया। तर मी अर्धा चम्मचच घातला आहे। थोडेसे अर्धा चम्मच धने पावडर घालून घ्यायची। तसंच थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आपले काश्मीरी मिरची पावडर आहे तर ती पण थोडीशीच घालायची, जशी तुम्हाला पाहिजे तसं। आणि त्याच्यामध्ये जो आपला मसाला असतो जो मिरचीचा, तर तो घालून घ्यायचा। तर आमचा हा मसाला आहे तिखट, तर मी तो 1 चम्मच घालून घेतला आहे। तर त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। तर मसाला पण आपला फ्राय झाला आहे चांगला। तर त्याच्यामध्ये जे शेंगाचे कट केल्या होत्या तर त्या घालून घेऊया। ते आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आता आपण। मध्ये थोडा आता आपण चिकन मसाला घालून घेऊया। चिकन मसाला घातला की पूर्ण चिकन सारखीच त्याची टेस्ट लागते, तर त्याच्यासाठी तो घालून घ्यायचा। तर त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। पाणी तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्याच्यानुसार घालू शकता। तर आता मी ह्याच्यात थोडं पाणी घातले, तर ते पाणी जे मसाल्याचं पाणी होतं तर तेच घातलंय। तर याच्यात मी अजून थोडं पाणी घालून घेते। तर मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। तर आता मीठ पण ॲड केलेलं आहे। तर आता याला 5 ते 7 मिनिटं आपण असं व्यवस्थित शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता भाजी कशी दिसते ती। पूर्ण शेंग पण शिजलेली आहे आपली। त्याला पण चेक करून घेऊया आपण। तर शेंग पूर्ण शिजलेली आहे। तर याच्यामध्ये आता आपण थोडा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। तर मी असं जाडच कूट केलेला आहे, तर मी तो घालून घेतलाय। खूप छान अशी टेस्ट लागते, जे चिकनच्या भाजीपेक्षाही खूप छान लागते, नॉनव्हेजपेक्षाही खूप छान टेस्ट लागते। तर आता 2 मिनिटं आपण आता ह्याला असं शिजून देऊया आणि त्याच्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तर मस्त अशी आपली शेवग्याची शेंगची भाजी झालेली आहे बनवून। तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आता कोथिंबीर घालून घेऊया वरून। तर कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे
आणि आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। तर कशी झाली हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही जर बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते भाजी। चिकन मटनच्या भाजीपेक्षाही खूप चांगली लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आपला तर गरमागरम शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे। तर आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करूया। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।